मुलांनो आणि मुलींनो नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर आकाश अनंतराव पाटील आणि आज आपण माहिती घेणार आहोत PRP थेरपीबद्दल. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी ही का केली जाते आणि कशासाठी केली जाते याविषयी मी आता तुमच्याशी बोलणार आहे. व्हिडिओचे 3 पार्ट असणार आहेत. जशा या प्रोसिजरला करण्यासाठी 3 स्टेप असतात, स्टेप 1, 2, 3, त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवणार आहे. आता पहिला प्रश्न म्हणजे PRP नेमकं आहे काय? तर रुग्णाचंच रक्त आपण घेतो आणि त्याच्यामधून प्लेटलेट आणि प्लाझ्मा आपण वेगळा करतो आणि नंतर तो अशा ठिकाणी इंजेक्ट करतो जिथं उपचाराची आवश्यकता आहे. तर प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये त्या प्लेटलेट्समध्ये ग्रोथ फॅक्टर आहे, जेणेकरून ऊतींचं पुनरुत्पादन करून घडवून आणण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतात. PRP थेरपी ही फक्त केस गळतीवर, हेअर लॉसवरच फक्त वापरता येते का? तर नाही. ही गोष्ट आता केस गळती हा एक पॉईंट झाला. सांधे दुखतात, खांदे दुखतात, गुडघे दुखत आहे, घोटा दुखत आहे, म्हणजे जॉईंट पेन मध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर करता येतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहे, ब्लेमिशेस येत आहे, चेहरा काळवंडला आपला, त्याच्यानंतर चेहऱ्याचं टेक्स्चर बिघडलं, त्याच्यामध्ये सुद्धा PRP थेरपीचा वापर करता येतो. अजून जखमा भरून येण्यासाठी सुद्धा, क्रॉनिक वुंड्स मध्ये सुद्धा PRP थेरपी फायदेशीर आहे. ठीक आहे. आता पटकन आपण याचे फायदे आणि तोटे बघून घेऊ. फायदा असा आहे की ॲलर्जिक रिॲक्शन खूप कमी येते, कारण आपलंच रक्त आपण आपल्या प्रोसिजरसाठी वापरत आहे. ओके. साईड इफेक्ट खूपच जास्त कमी आहे. उपचार पद्धती ही त्वरित करता येते आणि मेजर सर्जिकल प्रोसिजर नाहीये ही. ठीक आहे. मायनर OPD लेवलवर आपण ही गोष्ट करू शकतो. तोटा असा आहे की याचे मल्टिपल सेशन्स लागतात. ओके. दुसरी गोष्ट की माझ्या मित्राला PRPनं खूप चांगला इफेक्ट आला म्हणून मला येईलच असं नाहीये. ओके. आणि तिसरी गोष्ट इज मनी फॅक्टर, थोडंसं कॉस्टली जाते.